प्रत्येक घरातील स्त्री ही सर्वांसाठी सर्व काही करत असते, पण स्वतःसाठी जगायचं विसरून जाते. तरीसुद्धा तिच्या वाटेला दुःख येतं, इग्नोरपणा येतो आणि तिलाच विचारलं जातं की तू आमच्यासाठी केलं का? अशा वेळी ती खचते आणि स्वतःशीच विचार करते की मी इतकं सारं करूनही सर्वांसमोर माझाच अपमान का केला जातो, मलाच का दुर्लक्ष केलं जातं आणि मानसिकदृष्ट्या तिला त्रास व्हायला लागतो. अशा वेळी तुम्ही स्वतःला त्रास न करून घेता काही नियम पाळले पाहिजेत. कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि योग्य वेळी कसा निर्णय घ्यायचा हे सर्व तुम्हाला जमलं पाहिजे. नातेसंबंध तर असतातच, पण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकतात आणि आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आणि यातूनच लोक तुम्हाला इग्नोर करायला लागतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. पण हा त्रास करून घेऊ नका. यामागचं खरं कारण आहे तुमची एनर्जी, तुमचं नॉलेज आणि तुमचं परिस्थितीवर असलेली पकड. कोणतेही चढ-उतार आयुष्यात आले तर तुम्ही सहज ते निभावून नेता. अगदी ठामपणे, अगदी एखादी सक्षम स्त्री असते त्याप्रमाणे तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. बुद्धिमान स्त्री ज्याप्रमाणे वागते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वागणूक आणि तुमचं घर सांभाळता. हे कदाचित त्या समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या नातेवाईकांना आवडत नसेल, म्हणूनच ते तुम्हाला इग्नोर करत असतील. कधी काय बोलावं, कधी गप्प बसावं हे ज्या स्त्रीला समजलं, ती स्त्री खरंच जीवनामध्ये यशस्वी होते. चला तर मग हे यशस्वी जीवन जगण्यासाठी आणि बुद्धिमान स्त्री बनण्यासाठी कोणते 5 नियम आहेत ते जाणून घेऊया. त्यातला पहिला नियम जो आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ नका. काही सण समारंभ असतात त्यावेळी आपले नातेवाईक किंवा इतर आपल्या समाजातील लोक जमतात आणि मुद्दामहून तुम्हाला राग येईल असे काही प्रश्न विचारले जातात. कारण समोरच्या व्यक्तीला माहिती असते की मी हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही रागवणार आहात आणि रागाच्या भरामध्ये चुकीचं पाऊल उचलणार आहात. अशा वेळी तुम्ही शांत राहा, हसून वेळ मारून न्या. इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकता. कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात असतं की तुम्ही चुकीचं उत्तर द्यावं आणि तुम्ही देत नाही आणि याच वेळी ती समोरची व्यक्ती संभ्रमात पडते की असा बदल झाला कसा. याला म्हणतात समोरच्याच्या माइंडशी खेळणं. दुसरा नियम आहे, तुमची एनर्जी, तुमचा आत्मविश्वास इतका स्ट्रॉंग ठेवा की त्याला कोणीही भंग करू शकणार नाही. तुम्हाला बिनधास्त वागायचं आहे. लोक तुमच्याशी बोलतील, तुम्हाला इग्नोर करतील किंवा तुमची एनर्जी डाऊन करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी स्वतःवरती दृढ विश्वास ठेवायचा आहे. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे, तुम्ही किती ठाम आहात, तुम्ही सक्षम आहात, एक बुद्धिमान स्त्री आहात, तुम्ही सर्व काही निभावून नेऊ शकता आणि ही क्षमता फक्त तुमच्यातच आहे. कोणी कितीही बोलू दे, जर तुमच्यावरती विश्वास असेल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहात. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जावा, कारण आयुष्य तुमचं आहे, तुम्ही त्यांच्यासाठी जगत नाही आहात. तिसरा नियम आहे, प्रत्येकासाठी नेहमी मदत करायला हजर राहू नका. आपण चांगल्या मनाने आणि एक चांगला माणूस म्हणून सतत सर्वांना मदत करत असतो. नातेवाईकांना किंवा कोणत्याही कार्यक्रमात सतत मदत करत असतो. न सांगता बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. तेथे लवकर जाऊन कार्यक्रमाची तयारी करत असतो किंवा प्रत्येकाच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर आपण मदत करतो, कारण ही सर्वजण आपलीच माणसं आहेत म्हणून. आणि यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली किंमत टेकडी अशीच होऊन जाते, कारण आपण सर्व काही सर्वांचं ऐकत असतो, कोणाचं मन दुखवत नाही, कारण आपण माणुसकी जपत असतो. अशावेळी तुम्ही एखाद्या कार्यक्रमात वेळाने जा आणि तेथून लवकर निघून या. कारण जर तुम्ही जास्त वेळ तिथे थांबलात तर तुम्हाला रिकामटेकडे समजलं जातं. लोक ऑप्शन म्हणून तुमच्याकडे पाहतात, तुम्हाला किंमत देत नाहीत. तर तुम्ही ऑप्शन नाही, तुम्ही एक आणि एकमेव आहात. तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तुमच्याशिवाय ते काम थांबलं पाहिजे. तुमची कमी लोकांना जाणवली पाहिजे, तरच तुम्ही स्वतःची किंमत वाढवू शकता.
तुमचा वेळ हा फक्त तुमचा आहे, तुमचं आयुष्य तुमचं आहे. ते सर्व स्वतःला घडवण्यासाठी घालवा. स्वतःच्या कुटुंबांना किंवा स्वतःच्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी तो वेळ द्या. तुमचा वेळ फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही इतरांच्याकडे लक्ष देऊन आपलं आयुष्य वाया घालवू नका. लोकं काय बोलतच असतात. 4था नियम आहे, कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आपण लगेच म्हणतो की ही माझी मैत्रीण आहे किंवा ही माझी नातेवाईक आहे. बऱ्याच गोष्टी आपण सहन नाही झाल्या की दुसऱ्यासमोर उलगडत असतो. काय माहीत याच गोष्टी भविष्यात ती व्यक्ती हत्यार म्हणूनही वापर करेल तुमच्या विरुद्ध. झाकली मूठ 1.25 लाखाची. जोपर्यंत आपल्या आयुष्यात काय चाललं आहे आपण दुसऱ्याला सांगत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी समोरच्याला कळत नाही. कारण आपलं आयुष्य हे आपलं असतं. आपलं आयुष्य जितकं आपण झाकून ठेवू किंवा कुणालाही आपल्या आयुष्यातील काही घटना, काही गोष्टी सांगत नाहीत, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला त्या समजत नाहीत. आणि वीक पॉईंट ही आपला समजत नाही. आपला वीक पॉईंट जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला समजत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याशी चांगलीच वागत असते. कारण समोरची व्यक्ती इग्नोर करण्यासाठी किंवा आपल्यावरती राग व्यक्त करण्यासाठी एखादा पॉईंट शोधत असते आणि आपण स्वतःहून तो पॉईंट त्यांना देत असतो. एखादी गोष्ट जर आपण आपल्या मनामध्ये साठवू शकत नाही, तर ती समोरची व्यक्ती ही साठवेलच कशावरून? जर आपण आपल्याला कंट्रोल करू शकत नाही, तर समोरच्या व्यक्तीला आपण का बरं सांगायचं? बुद्धिमान स्त्री ही नेहमी आपले विचार आपल्या जवळच ठेवते. 5वा नियम आहे, लोकांचा विचार सोडा. कोण, कुठे, कसा, का बदलला, कसा वागला याचा विचार करणं सोडून द्या. त्यांना वाटलं ते वागले. प्रत्येकाच्या आयुष्यात आपली किंमत असेलच असं नाही आणि आपणही प्रत्येकाला आयुष्यात किंमत द्यावी असंही नाही. ज्याला आपली किंमत त्यालाच किंमत द्या. नाहीतर मोबाईलमध्ये डिलीट बटन आहे, डायरेक्ट नंबर डिलीट करून टाका. विषय तेथेच संपतो. अनोळखी व्यक्तीसारखं वागा. कोणी कितीही आपल्याशी चांगलं वागू दे, वाईट वागू दे, आपल्यावर काहीही फरक पडू देऊ नका. बिनधास्त वागा. लोक तुम्हाला इग्नोर करतील, तुम्ही लोकांना इग्नोर करून टाका. तुम्हाला ज्या गोष्टीचा फरक पडतो तीच गोष्ट तुम्ही करा. तुमच्या विरोधात लोक तुमच्या काही वीक पॉईंट वापरतील आणि तुम्हाला राग येण्यासाठी टोचून बोलतील, इग्नोर करतील. अशा वेळी तुम्ही शांत राहा. लोकांना कन्फ्यूज करा. संभ्रमात पाडा की ही व्यक्ती बदलली कशी. जोपर्यंत लोकांना तुम्ही संभ्रमात पाडणार नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला आदर देणार नाहीत. लोकांच्यापासून अलिप्त राहा. लोक तुम्हाला सर्च करतील, शोधतील तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे. कारण त्यांना तेवढंच काम असतं की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललं आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यात तुम्हाला इन्व्हॉल्व करा, तोपर्यंत ते तुम्हाला इग्नोर करतील. जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून लांब जा, तेव्हा ते तुम्हाला शोधत येते. जवळ असणाऱ्या व्यक्तीची किंवा जवळ असणाऱ्या वस्तूची किंमत कधीच नसते. एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब जाते, तेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला खरी ओळख होते. ज्या दिवशी तुम्हाला हे सर्व जमेल, त्या दिवशी तुमची नवी ओळख होईल. लोक तुम्हाला सर्च करत शोधत येतील. तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे हे त्यांना पाहायचं असतं. म्हणून शांत राहून आपलं जीवन जगा. आपले आयुष्य हे आपलं आहे आणि ते खाजगी आयुष्य आपलंच आहे. हे सर्व नियम एक बुद्धिमान स्त्री अगदी काटेकोरपणे पाळते आणि आपला संसार आणि आपलं आयुष्य उत्तमरित्या यशस्वीपणे पार पाडते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.